एक तरुण घराच्या बाहेर पहारा देत होता तर घरामध्ये प्रियकर आणि प्रियशी संबंध प्रस्थापित करत होते। बाहेर असलेल्या तरुणाला याविषयी काही माहिती नव्हती। तो राखण करत होता, घराच्या बाहेर थांबलेला होता आणि थोड्या वेळानंतर जेव्हा आतील तरुण बाहेर आला त्यावेळी दोघेही तिथून निघून गेले। पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्याच घरातील मोबाईलची रिंग वाजली, पण मोबाईल तर कोणी उचलत नाही। त्यामुळे फोन लावणारा सरळ त्या घरी पोहोचला, पण त्या घरात गेल्यानंतर समोर जे दृश्य दिसतं तो ते दृश्य पाहून हादरून जातो, कारण त्याच्या समोर त्याची भाऊजाई आणि भाऊ एकाच बेडवर झोपलेले दिसतात। मात्र यामध्ये एक धक्कादायक बाब अशी होती की भावाचं शरीर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं होतं, तर वहिनी मात्र त्याच्याच बाजूला अर्धनग्न अवस्थेत झोपलेली होती। त्याने तात्काळ वहिनींना उठवलं, त्यावेळी ती घाबरून गेली आणि पतीची अवस्था पाहून मोठमोठ्याने रडू लागली। जो काही प्रकार झाला होता तो पत्नीला काहीच माहीत नसल्याचं पहिल्यांदा वाटत होतं, पण यामध्ये भावाच्या मनात काही शंका निर्माण झाल्या। त्यामुळे त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळही गाठलं आणि त्या ठिकाणचा पंचनामा देखील केला। पण मृतदेह पीएमसाठी पाठवला खरा, पण त्या हत्येच्या पाठीमागे कोणाचा हात असावा असा जेव्हा अंदाज काढण्यात आला तेव्हा अतिशय काळीज हादरून टाकणारा प्रकार समोर आला। कारण जेव्हा पीएम रिपोर्ट आला तेव्हा मृतकाबरोबर शरीर संबंध करण्यात आले होते। मग घरात कोण होतं तर त्याची पत्नी होती। बरं, पत्नीकडे पोलिसांनी जेव्हा चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा तिनं मला तर काही माहीत नसल्याचं सांगितलं। त्यामुळे पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने तपास चक्र फिरवली आणि पत्नीने त्या रात्री नेमकं काय केलं होतं तेच समोर आलं। तर मित्रांनो, ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहानपूर जिल्ह्यात। तर प्रकरणाची सुरुवात आणि शेवट कशा पद्धतीने झाला तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहानपूर जिल्ह्यातील भटपुरा चंदू गाव आहे। या गावात बलराम हा वय वर्ष 35 याचं जवळपास असेल। त्याचं 10 वर्षापूर्वी पूजाबरोबर लग्न झालेलं होतं। पूजाबरोबर लग्न झाल्यानंतर दोघांच्या घरात एक मुलगा देखील जन्माला आला। मुलाने जन्म घेतल्यानंतर घर तर भरल्यासारखं दिसत होतं, सर्व काही सुरळीत होतं। मात्र बलराम हा मजुरी करून संसार करत होता। शेताच्या मधोमध बलराम यांनी घर देखील बांधलं होतं, पण त्याच ठिकाणी राहून तो कधी शेती करायचा कधी मजुरी करायचा। बलराम आणि त्याचा भाऊ हे सर्व वेगवेगळे राहत होते, त्यामुळे बलराम याच्याकडे असलेले शेतीकडे लक्ष देण्यासाठी कोणीतरी त्याला पाहिजे होतं। त्यामुळे एक दिवस त्याने बहिणीला फोन केला आणि भाचा आदेश याच्याकडे विचारणा केली की तू शेती करण्यासाठी गावाकडे येऊ शकतो का? हो नाही म्हणत हा विषय तेथेच थांबला। त्यानंतर बलराम, पूजा हे एक दिवस बहिणीच्या गावाकडे गेले। त्या ठिकाणी 3-4 दिवस ते राहिले, पण त्या ठिकाणी ज्या प्रकारचा प्रसंग पूजाच्या बाबतीत आला तो हैराण करण्यासारखा होता। कारण आदेशाला पाहून पूजाचं मन वळायला सुरुवात झाली होती। 10 वर्ष बलराम बरोबर संसार तर केला, मात्र आदेश याला एक वेळ पाहताच पूजाचं मन वळलं होतं। 3-4 दिवसातच आदेश याने ही मामी पूजाकडे नजर फिरवली आणि मामी पूजाचं आपल्यावर प्रेम असल्याचा त्याला अंदाज आला आणि त्याने मामा बलराम याला मी शेतात काम करण्यासाठी येतो असं सांगून टाकलं। त्यानंतर बलराम, पूजा हे सर्व गावाकडे निघून गेले। त्यानंतर पूजाच्या डोळ्याने पाहिलेले आदेशचं रूप पूजाला काही झोपू देत नव्हतं। पूजाने आदेश बरोबर मोबाईलवर संपर्क सुरू केला होता। आता हे सर्व सुरू होतं ते तर आदेश आणि पूजा यांनाच माहिती होतं। बलराम याला याविषयी काहीच माहीत नव्हती। दोघांचं सध्या तरी मोबाईलवर संपर्क सुरू झालेला होता। पण जेव्हा बलराम हा बाहेरगावी जाऊ लागला त्यावेळी पूजा सोबतीसाठी आदेशाला बोलावून घेऊ लागली। यामध्ये दोघांमध्ये एवढी जवळीकता वाढली की आदेश बरोबर मामीने संबंध करायला सुरुवात केली। आदेश हा बिना लग्नाचा होता, त्यामुळे त्याला मामी मिळाली होती, पण मामाला हे जर कळालं तर अडचण निर्माण होईल। त्यामुळे आदेशाने आता मामाच्या घरीच राहायला यायचं ठरवलं। 1 महिन्यांचा कालावधी उलटून गेला। त्यानंतर आदेश हा मामाच्या मदतीला भटपुरा चंदू गावात पोहोचला। आता त्या ठिकाणी तो कामही करू लागला, पण त्याच्या वागण्यात आणि पूजाच्या वागण्यात काहीतरी फरक जाणवत असल्याचं मामा बलराम याला लक्षात आलं। त्यामुळे त्याने पत्नी पूजाबरोबर वाद घालायला सुरुवात केली। पण वाद घालत असताना पूजाने आदेशाला एवढं वेड केलं होतं की दोघेही एक दिवस घरातून पळूनच गेले। बलराम याला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली होती। 1 आठवडा बाहेर राहिल्यानंतर पूजाने बलराम याला फोन केला की यार मी घरी येत आहे। मात्र बलराम याने पूजाला घरी घेण्यास नकार दिला। त्यानंतर गावची पंचायत बोलवण्यात आली
त्यावेळी पंचायत म्हणजे पूजाने सर्वांची माफी मागितली आणि यापुढे आदेश बरोबर कसल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं. आता एवढं सारं झाल्यानंतर बलराम याला देखील पूजाविषयी आत्मीयता वाटली. त्याने पूजाला घरात घेण्याचा होकार दिला. आता तरी पूजाने गप्प बसायला हवं की नको, पण ती गप्प बसली नाही. 1 महिन्यानंतर ती पुन्हा आदेश याच्या संपर्कात आली. आता आदेश याने देखील मामीचा जेवढा लाभ घ्यायचा तेवढा घेतलेला होता. त्यामुळे आता त्याने मामीबरोबर संपर्क नको असं म्हणायला सुरुवात केली. मामी बोलत होती, मात्र आदेश आता तिला टाळू लागला होता. त्यावेळी पूजाने आदेशाला धमकी दिली की जर तू माझ्याबरोबर संबंध ठेवले नाही तर तुला बलात्काराच्या केसमध्ये मी पोलीस कोठडीची हवा खायला पाठवेन. आता अशा प्रकारे पूजा जर बोलत असतं तर आदेश त्याला घाबरून गेला, कारण आतापर्यंत मामीने आपल्याला साथ दिली आणि आता असे का करते, त्यामुळे त्याने पूजाबरोबर संबंध ठेवायला होकार दिला. आता दोघांचे संबंध तर पुन्हा सुरू झाले होते, पण आता पूजाला आदेशबरोबर संसार करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे तिने आदेशाला सांगितलं की बलराम हा वाटेतला काटा आहे, तो निघाला तर पाहिजे, जर निघाला नाही तर आपल्या दोघाला बरोबर राहता येणार नाही. आता हे सर्व ऐकून आदेशला तर धक्का बसला, कारण पूजा मामीने आता नवीनच प्लॅन सुरू केलेला होता. आदेश हा सर्व करण्यास नकार देऊ शकत नव्हता, कारण मामीने त्याला अगोदरच धमकी दिलेली होती. 28 जानेवारी 2026 रोजीची तारीख होती. रात्रीची वेळ झालेली होती. पूजाने आदेशाला मेसेज केला की मी संपूर्ण तयारी केली आहे, त्यामुळे तू ये, म्हणजे आपला प्लॅन सक्सेस होईल. आदेश हा घरातून बाहेर पडला. त्यावेळी त्याने गावातून रामचंद्र नावाच्या तरुणाला बरोबर घेतलं आणि तो पूजाच्या घराच्या दिशेने निघाला. आता पूजाच्या घराच्या दिशेने निघण्यापूर्वी त्याने पहिल्यांदा एका बिअर बारचं ठिकाण गाठलं. त्या ठिकाणी दोघांनी मनसोक्त दारू पिली, जेणेकरून नशेमध्ये काय करतो याचं आपल्याला भान राहू नये. आता इकडे पूजाने बलराम याला आज एवढं मनसोक्त संबंध करून दिले की त्याच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस होता. बलराम बरोबर पूजाचे संबंध सुरू असतानाच तिने चाकूने बलराम याच्या गळ्यावर वार केले आणि वार करताच बलराम हा जागेवर कोसळला. त्यावेळी घरात असलेला मुलगा धावत आला, पण पूजाने पप्पाला सुई टोचली असल्याचं सांगितलं. मुलगा परत झोपण्यासाठी गेला आणि थोड्याच वेळात आदेश हा घरी पोहोचला. रामचंद्र याला घराच्या बाहेर उभा केलं, जेणेकरून कोणीही आत येऊ नये. आदेशच आतमध्ये गेला जेव्हा पूजा ही अर्धनग्न होती, मात्र पती बलराम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे सर्व पाहून आदेश हैराण झाला, पण दारूच्या नशेत असलेल्या आदेश याने पूजाबरोबर मामाच्या मृतदेहा शेजारीच संबंध प्रस्थापित केले. आता माझ्या मनासारखं झालं आहे असं पूजा म्हणाली होती. दोघांचेही संबंध झाल्यावर आदेश तर बाहेर पडला, पण पूजाला त्याच बेडवर शांत झोप लागली. पण जेव्हा सकाळी बलराम याच्या भावाचा फोन आला तेव्हा कोणीच फोन उचलत नव्हतं. त्यामुळे बलराम याचा भाऊ थेट घरी पोहोचला आणि त्याने समोरील दृश्य पाहून ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, पंचनामा केला. पुरावा नसल्यामुळं पोलिसही थोडे शांत झाले. पण जेव्हा सर्व कार्य उरकलं तेव्हा पोलिसांनी पूजाची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा ती काहीच बोलली नाही. जेव्हा पोलिसांनी घरातील बलराम याच्या मुलाला बोलतं केलं, नेमकं त्या रात्री काय झालं होतं हे सगळं समोर आलं. पोलिसांनी जेव्हा पूजाला पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा ती पोपटासारखं बोलू लागली आणि प्रियकर आदेश यानेच पतीला मारल्याचं तिनं सांगितलं. आता पोलिसांनी तिघांनाही अटक केली, पण आदेश याची चौकशी करत असताना त्याने बलराम याला पूजानेच मारल्याचं सांगितलं. त्यामुळे यामध्ये आता पोलीस कसून चौकशी करत आहेत, परंतु एका सुखी संसाराला आणि नात्याला काळीमा फासण्याचं काम मामीनं केल्याचं यातून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये आपण कोणालाही बदनाम करत नाही, परंतु वाढती गुन्हेगारी आणि समाजामध्ये नात्याला फासला जात असलेला कलंक कुठंतरी थांबला पाहिजे, हाच या पाठीमागचा उद्देश आहे. तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद.